नमस्कार मित्रांनो, माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आमच्या भोके गावातून स्वागत आहे. आता वाजले सकाळचे 7 आणि आता आम्ही आलो आहे रानात. आता आम्ही सुरू करणार आहोत भाजावळ. तर आपण बघूया चला. आणि माझ्याबरोबर आहे आता काका आणि काकी. तर गेल्या वर्षी मी सुरुवात केलं होतं, हे लावणीपासून सुरू केलं होतं. तर कधी भाजावळ केली नव्हती, तर आता पहिल्यांदा मी भाजावळ करतोय. भाजणी कशी असते ते बघतोय. तर आपण जाऊ आणि तुमच्यापैकी पण जर कोणाला नसेल माहिती तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मी सगळं दाखवेन की भाजावळमध्ये आपण काय काय टाकतो आणि कसं भाजणी होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही मागे बघताय सूर्यदेवतांचे दर्शन पण झालेले आहेत आपल्याला. आणि सूर्यदेवता डोक्यावर येण्याच्या आधी आम्हाला काम पूर्ण करायचं आहे. ही आहे गोकरी. ती अशी फोडून दळ्यात टाकायची असते सगळीकडे. टाक, सगळीकडे पसरव. तिथं मागं पण टाक. ही गोकडी टाकून झाल्यावर ह्याच्यावर कवाल टाकायचं. कवाल हे आहे. आणि आपण वरती इथे गोकरी टाकली आहे सर्वात आधी. त्यानंतर आता हे कवाल. हे गोकरीवरती म्हणजेच आपले शेड असतं, त्याच्यावरती कवाल टाकतोय. आणि असं घट्ट लावून घ्यायचं. जमीन फुटायची पाहिजे. आपल्या कोकणात भाजल्याशिवाय सुटत नाही. आता कवाल टाकून झाल्यानंतर आता हा गवत गवत टाकतोय कोपऱ्यावर. त्याच्यावर पातेरा हा जो आहे ना, हा सगळीकडे असं सारखं करायचं. अजून आणते तर सर्वात आधी आपण गोकरी टाकली, त्यानंतर कवाल टाकलं, मग आता हे गवत टाकलं, त्यानंतर आता पातेरा. मित्रांनो, ह्या पातेऱ्यावर माती टाकले, कारण सगळा पातेरा आहे ना खाली बसेल ना वजनाने.
मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही भाजावळची संपूर्ण प्रक्रिया बघितली आणि एक छोटासा व्हिडिओ बघितला भाजावळचा. तर कोकणात भात शेती करताना कशा प्रकारे भाजावळ करतात हे तुम्ही पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी पण फर्स्ट टाईम केलं. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये शेतीच्या. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.